आईवडिलांमध्ये भांडण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, परंतु या भांडणांचा किंवा वादविवादांचा लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होतो हे आपण बघूया. जेव्हा आईवडील भांडतात किंवा जेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होतो तेव्हा ते नुसतं भांडत नसतात, तर घरचं वातावरणसुद्धा हे डिस्टर्ब किंवा गंभीर झालेलं असतं. विज्ञान काय सांगतं, जेव्हा आईवडील भांडतात किंवा घरचं वातावरण स्ट्रेस होतं तेव्हा एक कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन शरीरामध्ये सिक्रेट होतो आणि त्या हार्मोनमुळे हे मुलं चिडचिडी होणे, अत्यंत शांत होणे, आत्मविश्वास गमावणे, शाळेमध्ये किंवा अभ्यासामध्ये मागे राहणे, झोपेचे प्रॉब्लेम किंवा झोप व्यवस्थित न लागणे, असे बरेचसे दुष्परिणाम या मुलांमध्ये आढळून येतात. बरेचदा आपल्याला वाटतं की आपण भांडत नाही आहोत किंवा भांडताना मुलं ऐकत नाही आहे, मुलं खेळण्यामध्ये व्यग्न आहेत, पण असं नाही. मुलं जे ऐकत नसले तरी ते तुमचा राग किंवा तुमच्यामधला वादविवाद हा अनुभवत असतात आणि त्यामुळे हे सगळे दुष्परिणाम, जरी आपल्याला वाटत असतं की मुलगा माझा ऐकत नाही किंवा त्याच्या कानावर या गोष्टी जात नाही, पण त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर होत असतात. आपण करू काय शकतो? मुलांसमोर भांडणं टाळा, खूप जोरजोराने बोलणं किंवा वादविवाद टाळा. शक्य नसेल तर थोडा वेळ शांत राहा आणि जर वाद करायचा असेल तर एखाद्या रूममध्ये किंवा मुलं जिथे नाही तिथे जाऊन करा. आणि हो, जर कदाचित असा वाद झाला आणि असं वातावरण झालं तर सामंजस्याची भूमिका ताबडतोब घेऊन मुलांसमोर हे वातावरण निर्माण करा की आईवडिलांमध्ये जरी वाद झाला तरी हा क्षणिक आहे आणि त्यांच्यामधलं प्रेम कायम आहे. यातनं त्या मुलांमध्ये आत्मविश्वास राहील आणि घर, जे लहान मुलासाठी अत्यंत सुरक्षित त्याच्या जीवनातली जागा असते, ती नुसता फिजिकली सुरक्षित, भावनिकतेने सुद्धा ती सुरक्षित राहील आणि याचा चांगला परिणाम या मुलांच्या आरोग्यावर, समोरच्या भविष्यावर सुद्धा होईल. ही माहिती इतरांपर्यंत पोचा आणि या व्हिडिओमध्ये आपण कमेंट करून सांगा की शेवटचं तुम्ही तुमच्या मुलाला कधी मिठीत घेतलं, कधी त्याला आय लव्ह यू म्हटलं. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. आणि जर या वातावरणामुळे किंवा आईवडील या वातावरणामुळे आपल्या मुलांचा आत्मविश्वास जर घालवत असतील किंवा मुलांचा आत्मविश्वास कमी होत असेल, तो आत्मविश्वास आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.